न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। हल्लीच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं बनलं आहे। याच जाणीवेतून श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी नाशिक जिल्हा शाखा यांच्या वतीने आज इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह आणि तपासण्या मोफत करण्यात आल्या। यावेळी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी हृदयरोग व मधुमेह प्रतिबंध या विषयावर मार्गदर्शन करत नागरिकांना योग्य जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले। या उपक्रमाला तिरंगा भारत सुविधा शिक्षण मानव संसाधन उपक्रम नाशिक, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमिटी तसेच प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यापीठ इंदिरानगर यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर तस्मिना शेख, प्रजापती ब्रह्माकुमारींच्या वीणा दिदी व उज्ज्वला दिदी, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमिटीचे अवधूत कुलकर्णी, दुसाने, सतीश लोहारकर, मनीष बोरसे, शशिकांत श्रीवास्तव तसेच डॉक्टर धर्माधिकारी, अजय चौधरी, कविता पवार, शोभा चौधरी, हर्ष चौबे, स्वाती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच तिरंगा भारत सुविधा शिक्षण मानव संसाधन उपक्रमाचे प्रमुख संपत पाटील यांनीही शिबिराबाबत समाधान व्यक्त करत भविष्य काळात आणखी आरोग्य उपक्रम राबवण्याची भूमिका मांडली। उपस्थित मान्यवरांनी या शिबिराचे महत्त्व पटवून सांगत अशा उपक्रमांची गरज वेळोवेळी असल्याचे मत व्यक्त केले। नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता शिबिराला यशस्वी प्रतिसाद मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमिटी आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नाशिक या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक मधुमेह दिन आणि जागतिक बाल दिन या दोन्ही प्रसंगांचं औचित्य साधून इथे लोकांमध्ये मधुमेहानिमित्त अवेअरनेस कॅम्प आयोजित केला आणि नुसता कॅम्प नाही, त्याच्यामध्ये डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या कन्या डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी ज्या डायबिटॉलॉजिस्ट आहे त्यांचं मार्गदर्शन, तसेच राजयोगिनी ब्रह्माकुमारी वीणा दिदी यांचं मनशांतीवर मार्गदर्शनही ठेवण्यात आले। इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सुनील औंधकर तसेच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक कमिटीचे अध्यक्ष आपले अवधूत दादा कुलकर्णी या सर्वांच्या अथक परिश्रमाने आणि या सर्वांच्या एका सुंदर संकल्पनेतून इथे विनामूल्य मोफत आरोग्य तपासणी, ब्लड शुगर तपासणी केली जात आहे। त्याचबरोबर अधिक माहितीसाठी किंवा अधिक उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला रेफर केलं जात आहे। आणि आपण बघत आहात की अनेक इथे आपले जे नागरिक आहेत परिसरातील दूर वरून येऊनही सगळ्या वयोगटातील नागरिक याचा पुरेपूर लाभ घेत आहे। याचा खरोखर खूप आनंद वाटतो। ओम शांती। नमस्कार मंडळी, मी साजन संपत नाना पाटील, तिरंगा भारत सैनिक संस्था नाशिक। माझ्याबरोबर श्री चौबे एअरपोर्ट नेव्हीचे रिटायर्ड साहेब आहे आणि अवधूत कुलकर्णी आणि ब्रह्मकुमारीचे स्टाफ आहेत आणि सर्वांना आज असा आनंद वाटतोय मला की अशा ह्या सुंदर वातावरणामध्ये इकडे पण गेलो त्या बाजूला सर्व मंडळी जमून आपले डॉक्टर धर्माधिकारी जे आहेत श्री साईबाबा हॉस्पिटल आणि त्यांची मुलगी ऐश्वर्या या दोघांनी इथे येऊन आज मधुमेहाचा कार्यक्रम घेतला। मधुमेह कसं आपण कंट्रोल करायचा जेवणाबद्दल, त्याबद्दल मी सर्व टीमला आणि या आपल्या ट्रॅकचे जे मॅनेजमेंट आहे अवधूत कुलकर्णी यांच्या टीमला मी धन्यवाद देतो की असेच कार्यक्रम त्यांनी दर 2-3 महिने राबवून आणि ब्रह्मकुमारीला रिक्वेस्ट करतो की त्यांना सहकार्य करून आणि रेड क्रॉस आणि या सर्वांचं मी प्रत्येक जमलेल्या सर्व नागरिकांचाही मी धन्यवाद देतो आणि अतिउत्कृष्ट कार्यक्रम झाल्याबद्दल मी प्रत्येकाला थँक्यू सांगतो। गुड मॉर्निंग, नमस्कार। आम्ही इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि मोफत रक्तदान शिबिर आम्ही आयोजलेले आहे श्री साईबाबा इन्स्टिट्यूट यांच्या सहयोगाने संयुक्त विद्यमानाने। या शिबिरामध्ये इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकची सर्व सदस्य कमिटीने आयोजलेले ह्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये भरपूर प्रतिसाद मिळाला आहे आणि त्यामध्ये सर्वच समाजाची लोक यामध्ये आलेली आहेत। त्यांचे खूप खूप धन्यवाद, अभिनंदन। आणि आम्ही इच्छुक आहोत की या सगळ्यांनी मोफत आरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा आणि यापुढेही त्यांच्या आरोग्याचं काळजी घ्यावी म्हणून आम्ही सदैव कार्यरत असू। धन्यवाद।
आज 14 नोव्हेंबर जे बाल दिवस आणि मधुमेह दिवस आहे, तर इकडे आम्ही जॉगिंग ट्रॅकला आलो. तर फार चांगला कार्यक्रम जी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर, रेड क्रॉस सोसायटी आणि ब्रह्मकुमारी इंदिरानगर ज्यांनी आली आणि इकडे चांगला त्यांचा चेकअप चालू आहे. तर असंच 2-3 महिन्यात कार्यक्रम राबवायला पाहिजे हेच मला सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.